नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत कर्क राशी, एक अशी रास जी दिसायला शांत पण आतून महासागरासारखी खोल आहे. कर्क राशीचं चिन्ह आहे खेकडा. खेकड्याचं बाहेरचं कवच कठीण पण आत मात्र कोमल भावनांनी भरलेलं हृदय. अगदी तसंच असतं या राशीचं मन. कधी तुम्ही अशा व्यक्तीला भेटला आहात का जी शब्दांनी फार बोलत नाही पण तिच्या नजरेत तिच्या कृतीत सगळं काही दिसतं? ती व्यक्ती कदाचित कर्क राशीचीच असू शकते. आज आपण जाणून घेऊ कर्क राशीचा स्वभाव किती भावनिक आणि गुंतागुंतीचा आहे, कोणत्या राशींसोबत त्यांचं प्रेम जुळतं आणि कोणते जोडीदार त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडवतात. शेवटपर्यंत ऐका, कारण या व्हिडिओच्या शेवटी मी एक अद्भुत आध्यात्मिक सल्ला देणार आहे जो प्रत्येक कर्क राशीच्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात करून पाहावाच. कर्क राशीचा खरा स्वभाव. कर्क राशी म्हणजे भावनांचं साम्राज्य. या राशीच्या लोकांचा अधिपती आहे चंद्र आणि चंद्राचा प्रभाव म्हणजे बदलती भावना, काळजी, प्रेम आणि मातृत्व. कर्क राशीचे लोक जगाला प्रेमानं गुंडाळून ठेवू इच्छितात. त्यांचं मन मऊ असतं पण जेव्हा त्यांना दुखावलं जातं ते हळहळतात आणि मग कवचात परत जातात. ते सेन्सिटिव्ह असतात पण त्यांचं प्रेम अगाध असतं. आईसारखं निस्वार्थ, काळजीवाहू पण खोलवर रक्षण करणं ही त्यांची नैसर्गिक वृत्ती आहे. ते शांत बसले तरी त्यांच्या मनात विचारांचा समुद्र चालू असतो. ते एम्पॅथिक असतात, दुसऱ्यांच्या भावनांचा वेदना स्वतःच्या मनात ओढतात. म्हणूनच अनेक कर्क राशीचे लोक उत्तम कलाकार, लेखक, हीलर किंवा सल्लागार होतात. त्यांची एक सवय असते, ते भूतकाळ विसरत नाहीत. जे घडलं, जे बोललं गेलं सगळं मनात ठेवतात. त्यामुळे त्यांचं आयुष्य सुंदर होण्यासाठी त्यांना एक गोष्ट शिकावी लागते: भूतकाळात न अडकणं. प्रेम आणि नातेसंबंध. कर्क राशीचं प्रेम म्हणजे एक सुंदर पुस्तक. त्याच्या प्रत्येक पानावर भावनांची अक्षरं कोरलेली असतात. या राशीचे लोक प्रेमात फार खोल जातात. ते नातं निभावतात, जोडीदारासाठी सर्वस्व देतात, पण बदल्यात प्रामाणिकपणा आणि स्थैर्य अपेक्षित असतं. ते आय लव्ह यू हे शब्द कमी वापरतात पण कृतीतून प्रेम दाखवतात. पण एकदा मन दिलं की मग पूर्ण हृदयाने त्या नात्यात उतरतात. या राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदाराने भावनिक सुरक्षितता द्यावी असं वाटतं. त्यांना शब्दांपेक्षा कृतीतून प्रेम हवं असतं. जर जोडीदाराने त्यांचा विश्वास जिंकला तर ते त्यासाठी सर्वस्व देतात. पण जर कोणीतरी त्यांना फसवलं, दुर्लक्षित केलं तर ते आतून मोडतात आणि पुन्हा उभं राहायला खूप वेळ घेतात. त्यांचं प्रेम शांत असतं पण अतिशय खोल. त्यांना भावनिक समज असलेला जोडीदार हवा असतो जो त्यांच्या शांततेतले शब्द ऐकू शकेल. विवाह आणि घरगुती जीवन. कर्क राशीचे लोक घराला मंदिर मानतात. त्यांच्यासाठी घर म्हणजे प्रेम, संरक्षण आणि सुरक्षितता. ते आपल्या जोडीदाराची काळजी लहान मुलासारखी घेतात. प्रत्येक छोट्या गोष्टीत प्रेम दाखवतात. जेवला का? थकलास का? आज आनंदी आहेस ना? पण हेच प्रेम जर दुर्लक्षित झालं तर ते मनाने कोसळतात. ते नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करतात पण एकदा विश्वास गेला की परत येणं कठीण. त्यांचा जोडीदार जर वृश्चिक, मीन, वृषभ किंवा कन्या राशीचा असेल तर हे नातं स्वर्गासारखं सुंदर होतं. या राशी त्यांच्या भावनांना समजून घेतात. पण मेष, मिथुन आणि धनु राशीचे लोक कधी कधी त्यांच्या भावनिक गाभ्याला न समजल्यामुळे त्यांच्यात अंतर वाढतं. कर्क राशीचे योग्य जोडीदार. कर्क राशीची सर्वात जुळणारी जोडी कोण? चला पाहू. वृश्चिक राशी. दोघेही भावनांनी समृद्ध, एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवतात. मीन राशी. स्वप्नाळू आणि प्रेमळ नातं. दोघेही नात्याला आध्यात्मिक उंचीवर नेतात. वृषभ राशी. स्थैर्य आणि सुरक्षितता देणारी जोडी. कन्या राशी. प्रॅक्टिकल आणि स्थिर विचारांनी कर्क राशीला भावनिक समतोल देते. ही चार राशी कर्क राशीच्या हृदयात प्रेम आणि शांततेचा सुगंध भरतात. आध्यात्मिक सल्ले आणि उपाय. कर्क राशीच्या लोकांनी चंद्र शांत ठेवण्यासाठी काही उपाय करावेत. सोमवारी उपवास करा. चांदीचे दागिने वापरा. दूध, पांढरी वस्त्र आणि पाण्याचं पूजन करा. आईच्या आशीर्वादाने दिवसाची सुरुवात करा. ध्यान आणि संगीत हे तुमचं मन शांत ठेवतील. आणि लक्षात ठेवा, तुमचं हृदय हे तुमचं बलस्थान आहे, कमजोरी नाही.
तर मंडळी, ही होती कर्क राशीची भावनिक आणि आध्यात्मिक कहाणी. ही रास म्हणजे प्रेमाचं प्रतीक, काळजीचा आभास आणि शांततेचं रूप. जर तुम्ही कर्क राशीचे असाल, तुमचं प्रेम, तुमचं नातं, तुमचं मन हे सर्व खूप मौल्यवान आहे. त्याचं रक्षण करा, पण स्वतःला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा तुम्ही कोणत्या राशीचे आहात आणि तुमचा जोडीदार कोणत्या राशीचा आहे. तुमचं नातं राशीनुसार जुळतं का आणि तुमच्या जोडीदारासोबत तुमचं किती पटतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करा, कारण पुढच्या भागात आपण बोलणार आहोत अजून एका राशीच्या स्वभावाबद्दल आणि त्यांचे जोडीदार कोण आणि त्याचं किताब पटतं. तोपर्यंत चंद्रासारखं शांत राहा आणि प्रेमाचा प्रकाश आपल्या हृदयात ठेवा. नमस्कार.